आपण एसटीने तर आलो पण कसा वाटला तुम्हाला प्रवास? लय प्रवास एक नंबर एसटीचा. भारी वाटला? हा भारी वाटलं. आता काय चल आता आपण जाऊ तिकडं मामीच तिकडं तुम्ही काय पोरगी पण बघायला. करा, पण ते आम्हाला सांगा बरं का पोरगी द्यायला मला. हा मी सांगतो ना. मग मी मामीला सांगतो म्हणून हा आपला नवरदेव आहे महेश, बरोबर ना. तर त्याला मुलगी तुम्ही द्या. चांगलं पोरग आहे नाही का, मस्त निर्व्यसनी, काही त्याला म्हणजे टेन्शन नाही. चालेल. हा तुम्ही दिलं तर चांगलं होईल पोरीचं. मामन जर नाही केलं ना मग मी तेच नाही का गोदडी घेऊन झोपून त्यांच्याकडे. नाही ते बघू ना आपण काय करायचे ते. हा. देते ते आपण सांगितलं ना ते ऐकतात माझं, काय प्रॉब्लेम नाही. ऐकायला पाहिजे ना. एक तर लय खडूस आहे तो मामा. खडूस आहे मग कस काय मामी? मामी पण तशीच आहे. मामी ठीक आहे, मामी दोन्हीकडून बोलते, माझ्याकडून बोलते, तिकडून बोलते. मामी काय हा पण मामाला आपण पटू. हा मामा तुम्ही थोडं हा. त्यांना म्हणा गरीब पोरग आहे म्हणा. ओ लय गरीब आहे असं सांगत. बरं मी बघतो मामाचं काय आहे ते, चालेल. बघू आपण. हा. हा चला मग पटकून, उशीर झालाय. काम अपूर्णच राहिले. ठेकेदारांची कामं अशी आहेत ना, 10 फोन करायचे तेव्हा एक बार यायचं, फरशी बसायची. काय अरे ही फरशीवाली येईनात काय व्हायनात, ही अपूर्णच खेळ राहिलाय सगळा येऊ. तुम्हाला मी म्हणली होती आधी ना त्यांना पैसे देऊ नका. पैसे देऊन ठेवले लाडून, पैसे घेतले आणि झाले गुलते. अरे बाबा ती बाजार आल्यावर तुला माहिती ना काय करतात, पहिले पैसे दे. म्हणले होते देऊ नका. आपण आधी काम करून घेतलं असेल मग पैसे दिले असते त्यांना. आता झालंय, आता त्याला बसले आले का, आता चाललंय ना हीच. बसा. द्या खुर्ची द्या. बरं झालं. तुम्ही काय अजून मटेरियल नाही आणलं, काय नाही आता मटेरियल येऊन पडलंय मस्त, पण आता करायचं काय याला. सिमेंट आणलं का? सिमेंट आणलंय, सगळं मटेरियल भाऊची. तुमचीच वाट बघत होतो. माझीच का? आणि मग आता दुसरं फोन बाबा, आता काय दुसऱ्याची वाट बघायची होती का? मग तुम्ही फोन बिन करायचा. आता 10 फोन केलेत मी तुम्हाला, तेव्हा मटेरियल आणलंय घरी. तसं नाही, तुम्ही पैसे घेऊन गेले, आम्ही तुम्हाला कळायला पाहिजे ना आम्ही मटेरियल आणले का नाही. तुम्ही फोन करायला पाहिजे ना. आम्ही फोन करतो तर आमचा फोन उचलीत नाहीत तुम्ही. फोनचा काय नाही, फोन सायलेंट होता. एका हप्ता बघितलं मी, तुम्ही फोनचं नाव घेतलं तेव्हा. बरं एक काम करा, आता जरा थोडं जेलत घ्या, हे उरकत करा. 2 दिवसात कंप्लीट देतो पडची तुम्हाला. हा ठेकेदार तेवढं आहे ना, सध्या आहे ना 2 दिवसात नाही, मी म्हणतो 1.5 दिवसात झालं तरी करून टाका. मला आहे ना, करतो माणसं लई येत आपल्याकडे. तुम्हाला एक सांग का विषय असं आहे, मला करायचे पुरीचं लग्न. बरं पाहुणे रावळे येतात, असं जर पाहिलं पाहुणे रावळे काय मानणार येतं. पोरगं पाहिलं पण चाललंय बघाय, पाहुणे रावळ्यांना सांगितलेलं आहे बघा म्हणून. बघू चालतं हाय माझा. बघा तुमच्या हा. फोनला आहे, नाही तर आपल्याकडे एक पोरग आहे. असं का? हा. नाही बघू तुम्हाला ज्यावेळी मी इथं कामावर करावं मग पुढचं बघू. काम उरकल्यावरच करावं लागेल ना आपल्याला. मी लगेच लेबर हा. घेऊन येतो. बिंदास. हा? पटकन तेवढं काम करून द्या आमचं. नाही तर मग आता नका फोन उचलू आमचा. नाही तर लगेच आलो 10 हा, लगेच मिनिटं या. घालून माणसं घेऊन येतो लगेच. हा नाही आले तर मग तुम्हाला सांगतेच मी. आणि चल. ते पाण्याची सोय करून टाक. हा सगळं होईल, काय काळजी करू नका तुम्ही. हा हा येतो. कुठे गेली म्हणजे? अहो गावात गेली, थोडस मेकअपचं सामान आणायचंय तिला. अरे हे लोक पोरगी कुठे गेली? अहो गावात गेली, थोडं ते मेकअपचं सामान आणायचंय कसलं तिला. असं आहे का? हा मला एक सांग, लोकांना नुसतं पोरगी म्हणूस तर दम की आमच्याकडे पोर आहेत आणि आमच्याकडे पोर आहे. सुळकापोळ काय नको नको झाली भाऊ. कोणाला मला तू सांगा, आपण बी सुळकापोळ केलंय लोकांनी नुसतं आपल्याला. आता कसं आहे, लोकांचं बरोबर आहे. आली का? आणलं सामान? हो. बॅग भरूनच आणले बाई पोरीनी. अगं आई, तुला माहिती ना मला मेकअपचं सामान किती लागतं, मग त्याच्यात सगळंच आणलेलं आहे मी. खरंय खरंय, कित्येक हजाराचं आणलं, कित्येक हजाराचं नाही काय माहिती. कुठं गरीबाची पोरगी आहे, जाऊ द्या आणू दे. अहो मग गरीबाची नाहीये. मग आता काय? लग्न झालं नवऱ्याने एवढे हट्टे पुरवले पाहिजे ना. तुला एक सांगू का, एकच लिपस्टिक आहे ना 10,000ची आहे. बाई मला ना लय भांडे घासायला पडलेत, धुणं धुवायला पडलंय. अरे एक काम कर ना, अगं बस 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 खाली. तुला आणायची का एखादी? हा पळायला लागली. 10,000. अरे कालच कांद्याची 1.5 लाख रुपये पट्टी आली. हा त्याला काय खर्चाची खर्च काय घाबरू नको, मी आहे ना. अहो हिला एखादी 1-2 आणायचे नाही. नको मला. का? मा ना त्या 10,000 एक महिना निघतोय अख्खा घरातला. मला नको. अगं अगं आई, नुसतं एक लिपस्टिक नाही आणली मी. हा त्याच्या बरेच आणले. अहो ते नुसतं लिपस्टिक नाही, त्याच्यात बाकी भरपूर काय काय असतं. ते कॉम्पॅक्ट असतं, परत फाउंडेशन असतं, भरपूर काय काय असतं. दीदी. ते ना 1.5 लाख रुपये सगळे संपले. एक काम कर, तिला असं नको सांगत जाऊ तू काही गोष्टी. का? अटॅक बिटेक नको वाढ उद्योग. 1.5 लाख 1.5 संपले. लाख रुपये म्हणजे काय खेळ आहे का? 1.5 लाख संपले. बाई अरे बाबा मला. 1.5 लाख मोजतात का काय? मला भांडे मी आले. आई तू ना उद्योग वाढीती बरं का. काय? हिला लय सगळं माहित करीत नको जाऊ तू.
मग आता तुम्हीच सांगितलं तिला 1.5 लाख रुपये दिले. अरे मी तिला दिले. सांगितलंच नसतं. तू असं म्हणली असती मी 25,000 आणले बाकीचे बँकेत टाकून ठेवले आहेत. असं आहे का? इथून पुढे तसंच हा करणार. अगं असं करीत जा, जरा डोकं चालवीत जा. इथून पुढे तसंच करणार. बरं मला एक सांग ना आता हा. आता लग्नाचं बघायचं लागेल ना आपल्याला. अहो काय दादा, बरं होते का आता? मला नाही करायचं लग्न लगेच. आणि हे बघा मी तुम्हाला एकदा सांगते हा, जरी लग्न केलं बर तरी घर जावं आणायचा. म्हणजे असं म्हण तुला इथंच राहायचं. मग आता तुमची एकुलती एक मुलगी आहे ना मी, हा. मग तुम्हाला कसं काय नाही. सोडून जाणार? ते बी बरोबरच आहे बरं का, तुझं काय अडचण नाही तशी. त्याच्यामुळे आहे ना मग घर जावं आणायचं. बरं तसं करू, पण आपल्याला बघावं लागेल ना तसं काय घर जावं काय कोणी बी येऊन राहील काय इथं. हा. पण आपल्याला तसं बघावं लागेल इथं कोण राहील. पण तुमचंही खरं आहे तू बरं का? काळजी करू नको, हा माझ्या डोक्यात आहे हा तसा मी बास आहे बरं का. हा करा माझ्या पोरीच्या वाटलं करा, जेव्हा तुमच्या बहिणीच्या घरात माझी पोरगी ती राहतच नाही तुमची इथं. काय गरज आहे पण तुमच्या भाषाने ते कसला आबाळा गबाळा कुठून पड कसा. माझी पोरगी कशी 10,000ची लिस्ट लावली, त्याच्याकडे आहे का 10,000 बघायला? 10 रुपये आहेत त्याच्याकडे. अरे मी नुसतं नाव काढलंय, बाकीचं नाही उरकलं मी काय. काय संबंध? काय संबंध काय? ए बाई. माझी पोरगी ना मी अशी श्रीमंत घरात देणार आहे, जगा बाया देईन का मी? अरे तू आता असं केलंय उकळात मिरची कुठल्यासारखा कार्यक्रम राबवला ह्यो. मग तुम्ही काय नाव घेता तुमच्या बहिणीच्या पोराचा? अरे पण घेतलं म्हणजे काय लगेच काय काय कुठं आहे संबंध? बरोबर? संबंध काय? तोंडात नको पाय घालू ते आपलं हात नको घालू. काय तू आहे नादी लागण्यातच उपयोग नाही बाबा, तुझ्या हिशोबाने कर. बाई काय झालंय? ते बुद्धाचं नाव घेतलं आणि बुद्ध हाजीर झालं. नमस्कार नमस्कार. राम 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 राम. राम राम राम. तुम्ही आताच आले का? हो आता झालं. आईला काय अडचणच नाही राहिली भाऊ. काय मामा ओळखलं? ओळखायला काहीच काय थोड्याकडं तुमचा भाषा. पासा हा अरे लईच बंद वाजतात आलाय राव. भाषा. का हो? तुम्ही तुमच्या पुतण्याला घेऊन इकडे आले, तुम्हाला पण घर नाही का काय राहिला? अहो त्यांचा भाषा म्हणला तर मला मामा जायची म्हणलं मला चल. होय भाऊ ना, काय भाषेला बंदोबस्तात आणलंय हो तुम्ही, ब्यागन बिगन काय. तुमचा भाषा म्हणला तर मला मामा जायची, त्याने आग्रह धरला मला चल मग. अहो पण आम्ही अजून बरे होतो ना राव, असं नव्हतं ना. रगन वशीन काय तुम्ही तर- मी म्हणतो भाषा आमचा बोळ सारी असू द्या, पण तुम्ही हुशार होते ना. चहा पाणी घ्या निघावा. नाही गावा. मग तुमचा भाषा म्हणला तर मला मामा जायचे म्हणलं, मी त्याला घेऊन आलो मी त्याला. बरं काय काय साठी आलता तू? पण ते म्हणला मामाची मुलगी, मला मामाची मुलगी करायची. हा मामाची मुलगी करायची, दोघं निघायचं काम करा. मामाची मुलगी करायची, तुम्ही निरोप दिलता काय काही? नाही बाबा मी नाही दिला, पण असू दे आता काय भाषा आहे काय एवढं लय तेव्हा. बघा मग तुम्ही तुमचा भाषा तुम्हाला आणून सोडलाय. तुमचं बघा काय करायचं. गेले असते चहा पाणी घेऊन. नाही मला चहा सुद्धा नको. काय नका पिऊ निघा. जा तुम्ही. मामी अरे काय इज्जत घालतो आमची, काय इज्जत घालतो. हे चादरी भित्री उशात बिशात घेऊन चालला आमच्या घरी. आम्हाला काय भीक लागलं का तवा ह्यातलं घेऊन चाललाय? अरे लग्न व्हायच्या डोळ जाते आणि गप तू तिकडं पाय हात कुठं घाली ती डोळ्यात. काय काय प्रॉब्लेम काय माझ्यामध्ये? अरे तुझा प्रॉब्लेम दिसतोय सगळी कोण. इकडून फाटलाय तिकडून तुटलाय, रग घेऊन चाललाय, चादर घेऊन चाललाय. जाऊ दे. लोकांनी बघितलं असतं तर काय म्हणतील लोक? बाई काय पटत आहे माणसाला? काय पटतंय तुम्हाला? ना जे पटत ना ते करा. नाही. माझं काहीच म्हणणं नाही. जाऊ दे उद्या त्याला लोकं मग- गावात जाऊन नवा काय ड्रेस आणतो मी करायचं? त्याला, नको काळजी करू. हे अरे आता तसं बी कोण राहणार आहे इथे? या आगीच्या घरात राहणं एवढं सोपं वाटलं का तुला? नको नको मला नाही करायचं. अरे तिथे जरा काही गोष्टी ऐकत जा. एवढं नाही नको वागू तू. अरे हे कसं आहे, उद्या तुला सांगतो, तू धुणं म्हणले तरी धुणार, जाऊन घे म्हणलं तरी घेणार, काही काम सांगणार. आणि मग तसं चॅप्टर करून मला तू सांग, एखादं पियाताड निघन उद्या खाताड निघन, कुठून आधी लागते त्यांच्या. हे तू जसं वाटन तुला तसं शेवा. एवढंच आहे फक्त, हाय थोडं गोळा सारे, बाकी दुसरं हायच काय. बर झाला का बाप लेकीचा प्लॅन झाला? बरं, उद्या काय होतं तुला सांगू का? उद्या काय होते गोड माहिती का? उद्या बहिणीचं माझ्या नाव लागलेलं आहे. आणि मग उद्या हे सांगितलं तर आपल्या याच्यातलं जाईल. नको राहू दे ना जागी हाव. हा काय भीती तू, मी हाय हिला नाही कळून देऊ. फसवलं माझ्या पोरीला, गोड गोड बोलून फसवलं. जे करायचं ते करा. वाटोळ झालं माझ्या पोरीचा, फार वाटलं करून राहिले देऊ. अगं आई ऐक ना.
असू दे ती गडीभर नाच ती परत तू येते जाग्यावर तुला काय करायची तू फक्त हात सोडू नको बर मी आहे ना तुला हा पण नक्की ना तुझ्या आईच्या हाताखाली कसा राहतो ही तुला चांगलं माहिती ना हा मला चांगलं माहिती कोपऱ्यात नेऊन कशी मारते तू मला ते चांगलं माहिती मग तसंच मला तू सांग याला कुठं जरी ठोकला ना तो अडचणच नाही हा विचारू का मग विचार हा बरं महेश हा तुला विचारू का थोडे काही प्रश्न मला महेशने माया म्हणलं ते चालेल माया म्हणा माया मया म्हणू ना हा, चालेल. बरं मया तुला मी थोडेसे प्रश्न विचारते हा हा चालेल. मला तेवढं सांग तुला भांडी घासायला लावली तर घासशील मग घासन मी चालेल हा कपडे धुवायला लावले तर धुशील एक नंबर धुन आणि कधी कधी जर मला राग आलाच म्हणजे कसं आहे माझा तापटते जरा स्वभाव तर मग कधी कधी मला राग आलाच तर असं कोपऱ्यात नेऊन आहे ना तुला मारणार मी खूप बदडणार चालेल हा माझा फक्त तेवढी ना आंबे आहे त्याचा आंबे हळद ना हा म्हणजे जरा जास्तच लागलं कधी तर मग त्याच्यावर आपली हळद लावायला जखमेवर हो, चालतंय ना मग चालतंय मला आणि काय अजून पाहिजे मला सांग बरं हा आता काहीच हरकत नाही मला हा. मग तयार आहे मी लग्नाला काय मी म्हणतो पहिल्या आंबे हळदच जाईल जाऊ दे की हा आजच आणू आपण हा ना? आजच आणून आणि ठेवू. तशी मी तू मेकअपचं बॅगिनीच आणते ना हा असं एखादी पिशी भरून आण चालतंय मग ठरलं का मग लग्नाचा आता काय अडचणच नाही राहिली मग माझ्या आईला फोन लाव ना माझ्याकडे फोन नाहीये नाही आईला कसं लावतो पूर्ण खानदानाला लाव सांग माझ्या पोरीचं वाटलं नको राहिलाय म्हणून तू आणि तुम्ही अहो काय लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुम्ही संध्याकाळी घेता हो मला मग सांगते तुम्हाला आंबे हळदीची पिशी सांगितलेली मी दोघात वाटून होईल बरोबर तिथे काय काळजी करू नको हा मामा बाच्याला दोघांना हळद लावून हाणायची चल बघ राहता आंबे हळद आहे. अगं मम्मी तुझं आहे ना एक गुण घेतलाय मी कशाचा माहितीये का कोपऱ्यात नेऊन बदडायचा हा आता याला पण बदडणार मी तुझ्याशी ना दादाला बदडती तस वा ग बाई वा पप्पाची परी खरंच बघ आईला काय मोठ्यापणा झालाय बाताडलेला तुम्ही या गडीवर माझ्या संग मला बोलायचंय तुमच्या संग हा चला आता काय खरं नाही आता आहे ना मम्मीनी पतडलंच आता दादाला आता तू चाल तुला मी पतडते